त्या ठिकाणी सगळं रामायण सगळं घडलं. त्याच्यानंतर राम वापस आले. अयोध्यामध्ये राहायला लागल्यानंतर एका ब्राह्मण पुत्राची म्हणजे अकाली निधन झालं अयोध्येमध्ये. त्याच्यावेळी मग सगळ्यांनी चौकशी चालू केली की बाबा हे असं कसं शक्य आहे. तर तो रामचंद्र तिथून निघाला शोधत शोधत. तिथे शंभूक एक शूद्र ऋषी होता. त्या शूद्र ऋषी इथे शंभूक असून तिथे तो तपश्चर्या एका पायावर करताना आढळला. त्याचं इतकं तेज झालं होतं की त्याच्यामुळे शूद्राला अलाउड नव्हतं त्या काळच्या याच्या हिशोबाने. त्याच्यामुळे त्यांनी रामचंद्राने स्वतःच्या हाताने तलवारीने त्याचा या ठिकाणी शिरच्छेद केला. तो झाल्यानंतर त्यांनी रामचंद्राला 3 वर मागितले. नंबर 1 की तुमचं या ठिकाणी सतत वास्तव्य पाहिजे. नंबर 2 माझं रूपांतर शिवालय म्हणजे शिवपिंडीमध्ये झालं पाहिजे. आणि नंबर 3 तुमचं दर्शन घ्यायच्या आधी माझं दर्शन घेतलं पाहिजे. हे जे आहे हे आपलं वनवासाच्या नंतर सगळं झाल्यानंतरच आलेलं आहे. त्याच्या वेळेला त्यांनी केलं. आणि त्यावेळेला मग तुम्ही समजा मागे पाहिलं तुम्हाला ते ज्याचं दिसेल हनुमंताचं तो ते एक तलाव दिसेल आली पा रुद्रला तो ते समोर पांढरं मंदिर दिसतंय ते 1 2 3 ते जे मंदिर आहे ते धनुर्धारी हनुमंताचं आहे. तो समोर जे पायऱ्या वगैरे दिसतात ना तो भाग आहे तो तलाव आहे. आता ते डप्पं झालं ते तो तेवढा तलाव होता. आणि त्याच्यावरून ऍक्च्युली तो राम तिथे येऊन तिथून मारणार होता. तर हनुमंताने त्याला थांबवलं की तो आपलाच भक्त आहे तुम्ही हे काय करताय म्हणून मग तरी कारण शूद्राला अलाउड नव्हतं म्हणून त्यांनी तिथून मारलेला बाण तो इथे येऊन तो तप करत असताना इथे तो गेला. त्याच्यामुळे त्याचं रूपांतर याच्यामध्ये झालं. आणि तो जो आहे तो धनुर्धारी तिथे तो त्यांनी धनुष्य पकडून केलेला त्या हनुमंताचं देव आहे. आणि म्हणून तुम्हाला इथे नंदी सापडत नाही. आणि फिरून एक छोटासा इथे झरोका बनवलाय बघा. तिथून ते त्याच डायरेक्शनने तो तिथे पाहत असतो. त्याच्या आतमध्ये बघा तिथे हा इथे आतमध्ये एक छोटासा झरोका आहे. पण ते शूद्रांनी तिथे तपश्चर्या जरी झाली तरी त्याला मारण्याचं कारण नाही. हा भाग नंतर वादातीत राहू शकतो. पण जे स्टोरी आहे ती मी तुम्हाला अशी सांगितली. पहिले आता अभिषेक कोण करताय नाही पण कपल असेल तर कपलचा प्रेफरन्स पहिले आणि त्याच्यानंतर मग मागे सिंगल्स. हा जो झरोका आहे तो रामचंद्राचं दर्शन तो घेऊन राहिला तिथून तो तिथून ही पंडी हे स्वयंभू पिंड आहे. आणि तो इथून तो सतत त्याचं दर्शन घेतो. त्यांनी जे 3 वर मागितले त्याच्यापैकी आपण पहिला पूर्ण केला की बस त्याचं दर्शन घ्यायच्या आधी पहिले दर्शन याचं घ्यायचं. नाही हा गड बांधला गेला पहिले रामदेवराव यादव 1200 मध्ये. नाही हे जे मंदिर आहे हा जो हे जे आहे डोंगरेश्वर हे वनवासाच्या नंतरच आहे. हे जे मंदिर आहे ते पहिलेच आहे. तिथे हे पण आहे ना तिथे जे नाणीघर वगैरे ते पण आहे. म्हणजे वनवासात असताना ते इथे आले होते. आणि इथून ते गेल्यानंतर मग ते समोर गेले वरती गोदावरीला. टेक नाही टेक म्हणजे प्रतिज्ञा. संस्कृतमध्ये टेक म्हणजे प्रतिज्ञा. राम टेकला म्हणून याला रामटेक नाही म्हणत. रामाने इथे प्रतिज्ञा घेतली की मी अगस्त्य ऋषींचा आश्रम होता इथे. तर समोर येताना तुम्ही पाहिला का उजव्या हाताला अगस्त्य ऋषींचा आश्रम. तर हे दंडकारण्याचा भाग होता. तर इथे या ठिकाणी ते सगळे राक्षस आपला प्रभाव जास्त दाखवतो. तर रामाने येऊन इथे प्रतिज्ञा घेतली की मी अगस्त्य ऋषींचा आश्रम राक्षस रहित करीन. दंडकारण्य म्हणजे दंड नावाचा एक राजा होता. त्यांनी एका ब्राह्मण कन्यावर बलात्कार केला. त्याच्यामुळे त्याचं जे राज्य होतं ते अरण्यामध्ये कन्वर्ट झालं. आणि हे दंडकारण्य आजही जे आहे इथपासून तर AP पर्यंत समोर खाली जिथे हे गडद जे आहे ते गडद हे सगळं दंडकारण्य. आणि इथून जाऊन तुम्ही समजा वरती गेलात तर तुमच्या ते लक्षात येईल इथे सगळी जी माती आहे ती सिंदुरी कलरची आहे. कारण याचा दुसरा रेफरन्स असा आहे की इथे नरसिंहाचं मंदिर आहे. त्या नरसिंहाच्या मंदिरामध्ये नरसिंहाने प्रल्हादाच्या याच्यावर हिरण्यकशिपूचा छाती फाडून वध केला. तर ते जे रक्त निघालं ते इथे मिसळलं आहे. त्याच्यामुळे तिथे जो कलर आहे तो हा असा तांबडा कलर आहे. आणि म्हणून ते जे नरसिंहाचं जे मंदिर आहे त्याच्या बाजूला मागे गेल्यानंतर त्रिविक्रमाचं मंदिर आहे. म्हणजे तो राजा बळीवाला पण ते भंगलेलं आहे. नरसिंहाचं मंदिर बरोबर आहे ते मंदिर भंगलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग समोर गेल्यानंतर तुम्हाला ते वराहाचं मंदिर सापडेल.
वरती गेले तर हा ते त्याच्यामध्ये ती आख्यायिका आहे. त्याच्या पोटाच्या खालून समजा गेलं कोणी तर ते तो पापी नाही, फसला तो पापी. हा आहे. म्हणजे आम्ही जाऊच नाही. त्याच्यानंतर मग वरती गेल्यानंतर 2 दरवाजे आहेत. हा जो दरवाजा हा मुख्य दरवाजा इथला. 3 अवतार इथले आहेत. आणि हे जे आहे म्हणजे खिंची बघायचं असेल, खिंची तलावामध्ये हा जो तलाव बांधला या 2 नद्यांवर बांधलेला आहे. एक कली नावाची नदी होती आणि एक सूर नावाची नदी होती. ती जी कली नावाची होती ती ऍक्च्युली तो तुम्हाला कलीची कथा तर माहिती आहे ना, तो धर्माच्या मागे लागला होता. कलियुग हा जो कली नावाचा अवतार जो होता तो या धर्माच्या मागे लागला. तर या कलीला त्यांनी रामाने नुसता हुंकार केला आणि नदीमध्ये कन्वर्ट केलं. तर तिचं पाणी पिण्यालायक नाहीये कली नदीचं, पण त्याच्यामुळे ते पाणी पिण्यायोग्य व्हावं म्हणून मग सूर्याने एक नदी सुरू केली. त्याला सूर्य नदी म्हणतात. पण यांनी त्या अपभ्रंश घरात सूर नदी झाली. तर त्याचा जो संगम आहे त्या संगमावर हे जे बांधलेलं आहे हे खिंची तलाव आहे. त्याच्यामुळे आजही समजा तिथे तुम्ही आपलं पाणी जरी लावलं पाणी काय आहे ते पाण्याचं नुसतं आपलं हे जरी झालं स्पर्श जरी झालं तरी आपले पाप नष्ट होऊ शकतात अशी आख्यायिका आहे. आणि दोघांचे मिळून आणि म्हणून रामटेकचं पाणी हे सतत पिण्यायोग्य. रामटेकचं पाणी इथूनच येतं ना. आणि खाली आंबाळा आहे. आंबाळ्यामध्ये 2 मुख्य देवस्थान आहे. एक सूर्यनारायण मंदिर आहे विच इज व्हेरी रेअर आहे. आणि त्याच्यानंतर पंचमुखी शिवाचं मंदिर आहे विच इज ऑल्सो व्हेरी रेअर. पण ते सूर्यनारायण त्यालामध्ये ऍक्च्युली तिथे एक तुम्ही गेलाय कोणी आंबाळ्याला कोणी गेलाय जे श्राद्धकर्म करायला गेले असतील त्यांनी तिथे तलाव आहे त्या तलावामध्ये आपण अस्थि विसर्जन करतो. तर ते अस्थि विसर्जन करण्याचं कारण असं की तिथे एक अंब नावाचा राजा होता. त्या राजाला महारोग झाला. तो महारोग काही केल्या बसत नव्हता. मग त्यांनी रामाची आराधना केली तर त्यांनी इथे एक तलाव तर ते पाणी लावलं तेव्हापासून त्याचा सगळं महारोग आणि सगळे त्वचेचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. तर ते जे आपण शेवटचं आहे म्हणून तिथे मग विसर्जन करणं चालू केलं की इथे समजा आपलं शेवट काहीतरी भाग आपला गेला पाहिजे त्या तलावात म्हणून मग आता त्या तलावात सगळे अस्थि विसर्जन करतात. आणि इथले जे मंदिर आहेत त्याच्याकडे तुम्ही लक्ष ठेवाल की ते जे आहेत हा जो बुरुज आहे तिथे त्या एकाच ठिकाणी गणेशाचं चित्र आहे. बाकी पूर्ण याच्यामध्ये गणेश नाही कुठे. तर तुम्ही सांगितलं की रामाच्या याच्यामध्ये गणेश जरी रिअल तो फक्त तिथे आणि त्याच्यावरही तो कबीरपंथीयांनी लावलेला तो गणेश आहे. पूर्वीचा नाहीये. भोसल्यांनी ज्यावेळेला ऍक्च्युली भोसल्यांनी याला कसं टेक ओव्हर केलं भोसल्यांनी त्या याच्यावर अटॅक केला होता देवगडवर. तर त्या देवगडच्या अटॅकच्या आधी त्यांनी म्हटलं की बाबा मी समजा जिंकलो तर मी याचं पूर्ण रिनोव्हेशन करेन. तर त्याच्यामुळे मग त्यांनी त्याच्या आधी इथे मूर्त्या नव्हत्या. इथे पादुकाच होते रामाच्या. ते जे पादुका तिथे मध्ये कोणतरी विचारलं ना रस्त्यामध्ये त्या पादुका दत्ताच्या रूपात तो रामचंद्राच्याच पादुका आहे. करेक्ट. पादुका इज ऑलवेज फॉर गुरु. सो रामचंद्र इन द फॉर्म ऑफ गुरु इज अवेलेबल ओव्हर देअर. पण असं त्याला त्यांनी काहीतरी करायला हवं. ज्यांनी पाहिलं त्या लक्षात आलं असेल. हो म्हणून इकडेच येणार आहे ते. पहिले इकडे झाले पाहिजे. दॅट इज द बेसिक कन्सेप्ट. आणि याच्यामध्ये एक त्या तिथे गेल्यानंतर 3 तीर्थ आहेत वरती. ऍक्च्युली लक्ष्मणाची फेरी करत असताना 3 तीर्थ आहेत. एक धर्मतीर्थ म्हणून विच इज व्हेरी रेअर. धर्मतीर्थ म्हणजे तिथे ज्यांना धर्मभ्रष्ट झालेला आहे त्यांनी त्याचं दर्शन घेतल्याने धर्म वापस म्हणजे लाईक यू इन्क्रीज 9th हाऊस बेसिकली. 9th हाऊस ऍक्टिव्हिटीज आर बेसिकली गव्हर्न बाय दॅट धर्मतीर्थ. पण तिथे त्यावेळेला लवकुश आणि दशरथाच्या मूर्त्या होत्या. दशरथ इज कन्सिडर टू बी द धर्मावतार. तर त्याच्या मूर्त्या फोडून आता त्यांनी तिथे गरुडावर आरूढ असलेला विष्णूची मूर्ती लावली आहे आणि तिथे लक्ष्मीनारायणाचं हे केलेलं आहे. तर त्या तुम्ही म्हणजे दॅट इज ऑल्सो व्हेरी गुड साईट. आणि मग इकडे आतमध्ये एक मोक्षतीर्थ होतं ते या तलावात पूर्णपणे डुबून गेलं जे आता त्या पाण्यामध्ये असेल. काल सांगितलं ना मागच्या याच्यामध्ये राम आणि गणपती यांचं कमी शक्य आहे. माझ्या पूजेच्या आधी गणपतीचं स्तवन आवश्यक नाहीये. कृष्ण आणि जितके इतर विष्णूचे अवतार आहे बाकी इतर कुठल्याही पूजेच्या आधी गणेश स्तवन अत्यावश्यक. फक्त राम इज एक्झम्प्टेड. ते कृष्णाच्या वेळेला अलाउड आहे.
हो का? फक्त रामाच्याला नाही. फक्त रामाला नाही. कारण काय सांगतो? सांगितलं ना मागच्या लेक्चरला तर सांगितलं मी. नाही आहे. तुम्ही रामायण वाचा. रामायणाचं पहिलं श्लोक श्री गणेश हनुमानाने चालू. ते तुम्ही सांगितलं रामरक्षा जी आहे ती बुधकौशिक ऋषीने लिहिलेली आहे आणि ती लिहिली फार नंतर गेलेली आहे. त्याला तो स्वप्नामध्ये दृष्टांत झालेला होता त्याच्या भरोशावर लिहिलेली आहे. आध्यात्मिक रामायण करेक्ट दक्षिणामूर्तीच्या करेक्ट. पहा आता कसं बोलून राहिला. मी मागच्या वेळेस सांगितलं ना तुम्हाला. तुम्ही अध्यात्म रामायण उचलून बघा. राम इज बेसिकली फॉर अध्यात्म अँड वर्ल्डली अफेअर्स करता इज गणपती अँड अध्यात्म करता इज ऑलवेज राम. म्हणून रामाच्या आधी गणपतीचं संबंध नाही केलं तरी अलाउड आहे. आणि तिथे मटेरियल गेनचं कन्सेप्टच नाही आहे. It is only the spiritual gain which you want to achieve. So spirituality is always with Ram and materialism is always with Krishna. गणेश पण मटेरियलचं हे गणेश तर पहिला 4th हाऊस. एक बिलासपूरला गेले होते. एक राम मंदिर आहे रामटेकडी म्हणतात त्याला आणि अजानुभव शालिग्रामाचं रामाचं मूर्ती हा राम अजानुभवच होतं. रतनपूरलाही पण आपल्याला रामाचे कसं तेवढ्या इतक्या मोठ्या दिसतच नाही. दिसत नाहीत ना. हा आणि शालिग्रामाची आहे आणि त्यांच्या म्हणजे राम सीता लक्ष्मण आणि भरत शत्रुघ्न पण बघायला नाही मिळत. त्या समोरासमोरच होते. हा इथे लक्ष्मणाचं मंदिर पहिले आहे मग रामाचं आहे. म्हणजे ते राम पंचायतांसारखं झालं ना. पहिले लक्ष्मण आहे आणि मग राम आहे. राम सीता एकत्र तिथे आणि मग पहिले लक्ष्मण आहे. कारण दॅट इज व्हॉट रामायणामध्ये जे लिहिलं गेलेलं आहे की ते ज्याला वनवासात जात होते पूर्ण वनवासात तो लक्ष्मण समोर होता आणि हे दोघं मागून यायचे. तर दॅट इज इंडिकेटिव्ह की पहिले लक्ष्मण आहे. मग हे सगळे त्यांचे जे वस्त्र आहेत ते याचेच आहेत वनवासातलेच आहेत. त्यांनी मुकुट वगैरे धारणच नाही केलं. सगळं वनवासातलंच आहे. इथूनच सुरुवात झाली ना त्यांची. म्हणजे इथून सुरुवात झाली. नाही झाली त्या चित्रकूटातून. चित्रकूटून खाली आले ते. कली नदीचं तुम्ही काय सांगत होता? कली आणि सूर नदीचं लिहिलं कलीचं. कली ही नदी रामाच्या ओंकारामुळे त्यांनी कलीला नदीमध्ये कन्वर्ट केलं. त्याच्यामुळे त्याच्या पाण्याचा स्पर्श जरी झाला तरी आपले बरेचसे पाप. कलियुगाचा कली नव्हता का ते उपनिषदांमध्ये त्याची स्टोरी आहे ना. त्याला रामाने कन्वर्ट केलं नदीमध्ये. ओंकारात देऊ एक ओंकार दिला आणि तो नदीमध्ये कन्वर्ट झाला. तो कली फार मोठा म्हणजे घातक पुरुष होता ना. कलियुगाचाच आपण त्या युगातच आहोत ना. अंबाळाजवळ तलाव आहे पाण्याचं हो आता माझ्या मते आता कोणी नाही करू शकत कारण तिथे इतके शेवण इतके घाण जसा गंगेचं झालाय की नाही. आता काही नसेल तेवढं. पण ज्याची श्रद्धा आहे तो करू शकतो अजून. सर ये मंगलेश्वर जी की जो पाठ पूजा हो जाती है दर्शन हो जाते तो कौन से ग्रह से कनेक्टेड ये है? ये डोंगरेश्वर इज कनेक्टेड टू राहू एंड केतू. इमिडिएटली पहिले लिहून घ्या ज्यांना ज्यांना राहू केतूचं आहे. तो राहु केतु कुंडली में कहीं भी बैठे रहो उनकी शांति हो जाएंगे उनके दर्शन करने पक्का 101%. केवल दर्शन करने से ही हो जाएंगे. बिलकुल बिलकुल पक्का. ज्यांचा राहू केतूचा ज्यांना प्रॉब्लेम असू शकतो असं ज्यांना वाटतं राहू केतूचा प्रॉब्लेम 100%. दर्शन घेतलं सर फक्त नुसतं दर्शनाने. म्हणजे बेसिकली तिथे इंटेन्शन इज दॅट ज्या लोकांचं हे झालेलं आहे म्हणजे दोज हू वॉन्ट टू किल देअर क्षुद्र कॅरेक्टर विदिन यू दे शुड गेट ओव्हर हिअर. इथे तो आपलं क्षुद्रत्व सोडणार आहे म्हणून पहिल्यांदा प्रत्येकाने इथे येऊन मग कन्सेप्ट तो आहे की इथे क्षुद्रत्व सोडा आपल्यातलं आणि मग रामाकडे तो अध्यात्म आहे. खास बात है खाली दर्शन करने से राहु केतु के पाप समाप्त हो जाते हैं. हो 100% 100% रिझल्ट आहे. असं होई नाही शकतं. कुठले अरे राहू केतूचे घराण्याचे प्रॉब्लेम असतात. राहू केतूचे तुमचे एखाद्या पोराचे प्रॉब्लेम असतात. राहू केतू कसंही मागे लागतो ना. ड्युएल मध्ये जो ज्यावेळेला मागे लागतो तरी कोण अरे कुठेही राहू दे ना. राहू केतू प्रत्येकालाच मागे लागतो. कारण सूर्याला ग्रहण देणारच आहे ते आणि रवी चंद्राला ग्रहण देणार आहे. प्रत्येक माणसाने दर्शन घ्यायला पहिले म्हणून त्यांनी तो तुझे वर दिलेले आहेत ना कोणाचं शंभुकाच्या स्टोरीवर तर किती म्हणजे डॉक्टर आंबेडकरांनी किती त्याच्यावर हे केलेलं आहे. आम्हाला माहितीच नाहीये. शंभुकाचं उत्तर रामायणामध्ये लिहिलं नाही सगळं. हो वाल्मिकीचं उत्तर रामायण जे
वाल्मिकी रामायणातलं उत्तर रामायण, पूर्व रामायण नाही. पूर्व म्हणजे पहिला भाग असतो, उत्तर म्हणजे नंतरचा भाग. इथे हे सगळं स्पिरिच्युअल आहे. उज्जैन इज स्पिरिच्युअल ॲज वेल एज मटेरियल. विदर्भातली जी भूमी आहे ना ही सगळी स्पिरिच्युअल आहे. पवनी इज 100% स्पिरिच्युअल, आदासा इज स्पिरिच्युअल. हे आहे ना खाली विठ्ठल रखुमाई चंद्रभागा खाली आपली इथे आदासाच्या दापेवाडा ती चंद्रभागा, विदर्भाची चंद्रभागा आहे तिथे आहे. आदासाचा तो तर उज्ज्वल आहे पण तोही म्हणजे याच्यात आहे, अध्यात्मातच आहे. पवनी टोटल म्हणजे ती वैनगंगा आणली ना त्यांनी तिथं हायली स्पिरिच्युअल आहे पवनी. दत्त नर्मदेचं रूप आहे ना ते, दत्तवाले सगळे सगळं दत्तवाले गुरु संप्रदाय जितके आहेत ते पवनीच्या तीरावर. सर आता जसा राहू केतूसाठी इथे म्हणतात हे पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये एखाद्याची अजूनही असते. अरे प्रत्येक ठिकाणी लोकांनी पण ह्याचं जे तितकं इथून इंडिकेटेड बाय हे ना त्याने कापलेला आहे, शिरच्छेद केलेला आहे. शूद्र होता इथे राहू, तो कन्वर्ट झाला. आता आपल्यातलं शूद्रत्व सोडण्याकरता हे स्थान आहे म्हणून राहू केतू हे लॉजिकल रेफरन्स आहे. आणि रामचंद्र आहे तो फिरून ज्यांनी त्याचं हे केलेलं आहे, त्याला 3 वर मिळाले, त्याच्यात शिवाचं झाले. म्हणजे गुरु फक्त पूर्ण नवग्रह इन्व्हॉल्ड आहे तिथे. जे ते शांती करून म्हणजे जे हे करून राहिले लाईफ टाईम आहे ते 100%. ही इथे अभिषेक केला आणि तुमचं अख्ख्या नवग्रहाची शांती होत. म्हणजे युअर लाईफ इन नॉट ओनली स्पिरिच्युअली बट मटेरियली ऑल्सो एव्हरीथिंग एव्हरी ॲस्पेक्ट ऑफ दी लाईफ विल बी टेकन केअर. आपण फुकट त्या नाशिकात जाऊन हे सगळे करतो. दिस इज त्र्यंबक, दिस इज त्र्यंबक. त्र्यंबक इज व्हॉट बेसिकली, व्हॉट इज त्र्यंबक? त्र्यंबक म्हणजे काय? तिसरा डोळा. करेक्ट. हे नाव यू गॉट इट. त्र्यंबक इज थर्ड आहे. नाही आंब म्हणजे त्र्यंबक. राम म्हणजे सूर्य, गुरु फॉर्म मध्ये आला म्हणजे तो हे बंदच राहते. मी स्वतः दरवाजा उघडला. आता हे आपण त्याला काय मार्केटिंग करत गेलं की आता नंबर याचा नंबर घेऊन ठेवा पुजाऱ्याचे, आम्ही येतोय बा तुम्ही, मग ते उघडायला लागतील ना. लोकांना कळेल की बा इथे लोक यायला लागले तर मग आपोआप ब्राह्मण येईलच बाकी बाकी. आपण त्याची सुरुवात मार्केटिंग करणं आवश्यक आहे ना. त्याच्या लोक कसे येतील. आम्हाला सुरुवात करू शकता. नंदी नाही ते काही केलं का झाले ना. आता अजून काय राहू केतू म्हणजे तुमचे त्याच्यामुळे रवी आणि चंद्र तुमचे सेफ झाले. गुरु फॉर्म मध्ये झाल्याबरोबर सगळा सूर ग्रुप क्लिअर झाला. राहू केतूवर हे केल्यामुळे असुर ग्रुप क्लिअर झाला. झाला तुमच्याकडे राहिलंच हे 3 तर मेन प्लॅन असतात. कुठलं लग्न चालू आहे काड्यावर? सध्या लग्न कुठलं चालू आहे? सध्या रवी कुठे आहे? वृश्चिकेला. आता किती वाजले? 12 वाजेपर्यंत तू कुठे असतो? दशमात. म्हणजे तो आता कुठे आला? 9मात. म्हणजे आता रवी कुठे आहे? वृश्चिकेला 9मात. म्हणजे ते लग्न कुठलं झालं? 12 मीन. म्हणजे मीन लग्न झालं आलं. आणि 9व्या स्थानामध्ये कोणाला आता? वृश्चिकेला रवी आणि गुरु आहे. आणि चंद्र कुठे आहे? अमावस्या म्हणजे बाजूलाच आहे. आज शिवरात्री आहे. पुढे शिवरात्री. MKS पुढेच म्हणजे अष्टमाला रंग होता सध्याच्या घटनेत. सो विच भाव इज गेटिंग इन्क्रीज? दोज हु आर परफॉर्मिंग puja or right now they are in the devasthan. Now sthan dharma is getting increased and Ramtek is indicative of the 9th house. Why Ramtek is indicative of 9th house? अशी जिल्ह्यात वाचला नाही बरोबर तुम्ही. 9th हाऊस ची राशी कुठली आहे नॅचरल झोडियाक मध्ये? धन इज इंडिकेटेड बाय इट इज मंदिर अँड
धन इज बेसिकली धनुर्बाण. धनुर्धरी म्हणून फक्त एकच घडले जातो, दॅट इज राम. आणि ती त्याच धनुष्याने सगळं कामच धनुष्याचं येते. इट इज टोटल 9 डोस. आणि सध्या समजा हे असेल, केतू कुठे असेल मग? तू असेल कशाला? कुंभेला आहे. म्हणजे सिंहाला केतू आहे, म्हणजे कुठे आला? षष्ठात आला. 6th हाऊस केतू इज ऑलवेज कन्सिडर इज गुड. मी सध्या ट्रान्झिट मध्ये पाहिलं आजची सध्याची कुंडली राईट नाव. शुक्र वर्ष गेलाय 5 अंशात, 6 अंशात गेला असेल आता. गुरु शुक्र एकत्र. मग आज सकाळी निमित्त इंटरप्रिट करा लवकर. सकाळचं निमित्त इंटरप्रिट करा. सकाळी तुम्हाला तिथे आज इंदिरा चौकात का थांबावं लागलं? वाय? इंटरप्रिट काय आहे? अनाथ आश्रम किंवा हे जे तुम्ही बाल आश्रयाला जिथे गेले, दॅट इज इंडिकेटिव्ह ऑफ व्हॉट? कुठल्या प्रकारचे बालकं होते ते? अनाथ नव्हते, अनाश्रित तर होतेच, पण ते जन्मास कसे आले होते? टाकून दिलेले आहेत ना. म्हणजे धर्मभ्रष्ट झालेले जे अपत्य आहेत, त्यांनी आपला धर्मभ्रष्ट केला आणि त्याच्यामुळे जे फल निघालेलं आहे ते पोर आहेत. दॅट हॅपन्स बिकॉज ऑफ व्हॉट? बुध आणि चंद्र. जेमिनी वाचा. म्हणजे बुधचंद्र ट्राईमध्ये. येस, बुधचंद्र विल ऑलवेज कॉज दिस काइंड ऑफ रिलेशनशिप. बुधचंद्र इन ट्राईंग इन नमाज. नॉट नमाज, एनीवेअर बुधचंद्र विल बी देअर. नमाज इज द बेस्ट प्लेस टू गेट दिस इफेक्ट. युथ विल ऑलवेज. त्याच्यामुळे तिथे जाऊन तुम्ही ज्यावेळेला थांबलात, त्यांनी ज्यावेळेला म्हटलं, तो मोस्ट ऑफ द मॅलिफिक इफेक्ट्स ऑफ द बुध अँड चंद्र वी आर नलिफाईड. हो, तिथे थांबून आपण ते बालक त्यांचे दर्शन घेतलं ना. चंद्र इज इंडिकेटिव्ह कृष्ण. म्हणून बाळकृष्णाची पूजा जी करतात ती त्याच्याकरता करतात. हे बुधचंद्र तोही एकीकडे जाऊन दुसरीकडे वाढला ना. तो जरी धर्माचा हे होता तरी तो आला एकीकडे, गेला दुसरीकडे. हे आले भलतीकडे, जाणार भलतीकडे. दे आर ऑल बालकृष्णच. ऍक्च्युअल आहे म्हणून तर त्यांनी म्हटल्याबरोबर मी इमिजिएटली एक्सेप्ट केलं. दॅट इज अ फंटास्टिक थिंग दॅट कुड हॅपन. पराळकर मॅडमने विचारलं ना आपण तिथे थांबायचं का काही कारण, म्हणजे कुठेच रेफरन्स नव्हता त्यांचं. तर म्हणजे तो वेगळा भाग झाला की ते तिथे काम करतात तर त्यांचं कसं हे होऊ शकतं. पण इन जनरल आपल्याला जे दर्शनं झाले आहेत काही कारण नसतात. हे तर डॉक्टर यांना तर माहिती नव्हतं म्हणे. त्याने ही वॉज लाईक शॉक टू की इथे अशा प्रकारचे आहेत आणि त्यांच्याकडे भरपूर येतात ना. तर ते प्रकाशचे सर सांगत होते की इट इज अ न्यू थिंग, रिव्हेल्युशन. दॅट इज अ गुड थिंग. हे पोरं काय इंडिकेट करतात? इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ बुध अँड चंद्र. समबडी इज लस्ट हॅज मॅनिफेस्टेड इन दिस. आपल्यातले जे बॅड इफेक्ट्स ऑफ बुधचंद्र लस्ट दॅट इज इमिजिएटली नलिफाईड इन अ सिंगल स्ट्रोक. प्रत्येकाचं होत नाही तर काही कारणच. मी तर किती वर्षापासून त्या रस्त्याने जातो, मलाही माहित नव्हतं हे असं आहे. काहीच माहित नाही. आपले कुठले इफेक्ट कमी होऊ शकतात त्यांच्या दर्शनामुळे. तर मग बुधचंद्रचं हे जे या प्रकारचे अफेक्शन आहे कशा प्रकारचे त्रास होतात? लस भयंकर लस. तर एक दुसऱ्याला पाहत तरी राशीदृष्टी, नवंशात राशीदृष्टी प्रत्येकामध्ये बुधचंद्र अशा प्रकारे आहेत उपस्थित. बिकॉज यू आर ह्युमन, सो दिस इज लाईकली टू बी हॅपन ऑलवेज विथ एव्हरीबडी. सो इन अ सिंगल स्ट्रोक बी नलिफाईड. म्हणून मी म्हटलं की भेंडा घेताना माझ्या डोक्यात आलं की इथे पूर्ण अभिषेक केलं. मी फक्त दर्शन करून बाकीचं घ्यायचंय. पण त्यावेळेला तिथे जे पाहिलं इट हॅज टू ऑफर. म्हणून मग मी गुरुजी शोधले, त्यांना सांगितलं की गुरुजी शोधून ठेवा म्हणून. गुरुजी शोधले, मग त्यांनी सगळं सिस्टमच उभी केली. आपल्याबरोबर कोणीतरी तर बसेल. चंद्रबुध बुधही विष्णू अवतार. बिघडलेला शुक्र इज ऑलवेज विजन. त्याला लस फक्त पाहण्याची असते. नाच वचनची नाच, बस तो एवढंच म्हणेल.
त्याचा कल्पकता आहे. शुक्र इज कल्पक अँड दृष्टी विजन. त्याचं बाकी काही नाही. तो नुसतं म्हणून सगळी फिल्म इंडस्ट्री शुक्र विजन. जिथे लाईट आला तिथे शुक्र आला. म्हणून तो लग्नात रवी आल्यानंतर डोळे बंद करतो. तुझी जर लग्नात रवी आला तर डोळे खराब करतो तुम्ही. कारण रवी शुक्र विजन इज इंडिकेटेड बाय शुक्र. अष्टमात रवी असला तरी डोळे तो परत पाहतो ना वरती म्हणून. आणि युएसची सुद्धा डोळे 10th हाऊस दृष्टी असली तर हे जेमिनींना. तिथे एक विहिरी आहे, सिंदूर वापी म्हणतात तिला. त्याच ठिकाणी सिंदूर वापी म्हणतात. तिच्या नुसत्या दर्शनाने अख्खे पाप समूळ नष्ट होतात. कारण त्या नंदी त्या याच्यामध्ये त्या यांनी ज्यावेळेला ते फोडलं आणि जे पटकलं, मग ते या ठिकाणी पटकलं तिथे ते विहीर तयार झालेली. तो जो खड्डा पडला त्याला छाती फोडली ना त्याची. हिरण्यकशिपू सिंदूर वापी. ही सिंदूरगिरीच आहे ना ही सगळी. ही या टेकडीचं हे जे आपण जिथे बसलो दॅट इज तपोगिरी. ही जिथे आपण आहोत दिस इज तपोगिरी. कारण इथे त्यांनी तप केलं. इट इज अ डायरेक्ट कॉम्बिनेशन. इट इज व्हाईट पेरू अँड ग्रीन. ग्रीन व्हाईट कॉम्बिनेशन इज सुधीचंद्र. सिंपल आहे. म्हणून त्याला कापून घाललं पाहिजे. म्हणून पिवळे घेतलं तर मग इट इज गुरुचंद्र. हिरवे घेतले तर इट इज बुधचंद्र. अँड पिवळा तुम्ही डायरेक्ट खाऊ शकता. अँड हिरवा आणि जो राहील त्याला कापूनच खाल्लं पाहिजे. अँड म्हणून ते नाही राहिलं म्हणून वरनं आपण चंद्राकरता ते मीठ टाकतो. हा चंद्र इज लवण ना. अध्यात्मातली सगळ्यात उच्च अवस्था जी आहे ती सिंधू अवस्था आहे. अध्यात्मातली उच्च अवस्था म्हणून शेंद्री कलर हा हनुमंताला आहे. वायू सगळ्यात उच्च अवस्था अध्यात्मात. वायू पुरुष ही सगळ्यात हायली. शनी शुक्राबरोबर असेल तर तप करेल. एकटा शनी नाही करत. शुक्र हॅज टू बी देअर. हे दोघं राहिले तरच तप करेल. शिवरात्र आहे ना. शिवरात्र आहे आज. काल प्रदोष झाला. आज शिवरात्र. ओम नमो भगवते अकूपराय. अकूपराय म्हणजे कूर्मावतार. कूर्माला म्हणतात कूप. त्याला म्हणतात कूर्मावतार. आणि शनी इज इंडिकेटिव्ह ऑफ दॅट. त्याच्यामुळे कालचे जो प्रदोष होता दॅट वॉज शनी प्रदोष. तर काल अकूपरायचं हे करायला पाहिजे. जप करायला पाहिजे. ओम नमो भगवते अकूपराय केला. शुक्राय. एक डोळा कमी आहे त्यांना. 100 कर. आपण सगळे असुरच आहोत. शनी प्रदोष होता म्हणून. शनी इज कूर्म ना. शनी इज कूर्म. काय सगळं इथेच. आज याचं महत्व जास्त आहे. रामटेकला जर प्रत्येक जण गेलाच असेल का तुम्ही. जसं अकूपर आहे कूर्मावतार आणि शनी बाकी अवताराला वेगवेगळे ग्रह आहेत. स्वरावतारीच राहू. मत्स्यावतारीच केतू. प्रत्येक वाटे आहेत वेगवेगळे. एक व्हायचं आहे ना अजून. झाला कुठे आहे ग्रह सोमप्रदोषाला. सोमनाथ आहे ना मग.
सोम प्रदोष आला, इट हॅज टू बी टोटली डिस्टिंक्ट. म्हणजे ओम नमः शिवाय, नमो सोमनाथ. मंगळ प्रदोष नाही म्हणत, त्याला भौम प्रदोष म्हणतात. भौम प्रदोष आपल्या महाराष्ट्रात होतो. महाराष्ट्रात होतो म्हटलं तू. पुण्याकडे कुठे? भीमाशंकराय नमः. ओम नमः शिवाय, नमो भीमाशंकराय. शंकराय. हे भोगरामाचं मंदिर आहे. हा इथे पूर्वी रामाचं मंदिर होतं, पण मग आता बहुतेक त्यांनी विष्णूचं ठेवलेलं आहे. पण तिथे पहिले पुरुष जाऊन येते, मगच बायका जाते. आणि आता कारण मी नंतर सांगेन. इकडे आहे का? इकडनं जे आतमध्ये गेल्यानंतर ना ते भोगराम आहे, हे मॉडर्न आहे. ते ऍक्च्युअल भोगराम तो तिकडे आहे, उजवीकडे आतमध्ये. हे मोठी म्हणजे सर एक असं किरकोळ अशी नाचलेलं कारण काय? तो भंगलेला आहे. हे बांधलेलं त्यांनी. तो नाही औरंगजेब आला होता, खाली दिसली नाही का म्हणजे त्याचे काम आहे सगळे. हे याला कोण फोडलं? हे काय होतं सर? हे भोसलांनी बांधलेली तटबंदी. ते आपलं मंदिर जिथे आपण बसलो होतो इतक्या वेळ. आणि तो आहे नंदीवर्धन त्या साईडला. तो धूर वगैरे दिसतोय ना तिकडच्या साईडला. नंदीवर्धन नगरधन. ते नंदीवर्धन आहे. तिथे किल्ला आहे, तिथे एक शिवालय आहे. आणि असं म्हटलं जातं की भोसल्यांच्या तिथून डायरेक्ट तिथपर्यंत एक अंडरग्राऊंड भुयार आहे, सीताबर्डीच्या किल्ल्यापासून नगरधन पर्यंत, असं म्हटलं जातं. आता हाऊ फार इट इज करेक्ट बी डोंट नो. ते काही आपल्याला कल्पना नाही. बंद केलं का ते नाही माहित आपल्याला. आहे का? मी गेलो ना आजपर्यंत सीताबर्डीला. आणि वरती देवालय वगैरे नाही ना. तिथे अम्मा नावाचा जो राजा होता त्याला महारोग झाला होता. तर तो महारोग कसा जाईल म्हणून त्यांनी शंकराची तपश्चर्या केली. तर त्यावेळेला त्यांनी रामानी अवतार घेऊन तिथे ते एक तळ बांधलं. तिथे असं तर त्याच्या पाण्याने त्यांनी आंघोळ केली, तर त्याचे सगळे त्वचारोग ठीक झाले. म्हणून आपण मेल्यानंतर बघा त्याचं जे काही उरलं असेल ते सगळं तिथून त्या पाण्याने पाप सगळं नष्ट होतील. म्हणून आपण तिथे त्याच्यामुळे त्याला अंबाळा किंवा ते तीर्थक्षेत्र अस्थि विसर्जन आपण तिथे करतो. तसं आहे. त्याच्या मागचं कारण ते गंगेला जाणं काय आणि मग रामाने केलेलं ते जाणं काय सारखंच आहे. गंगेला रामच होता असं म्हटलं जातं. राम इज द बेस्ट फॉर्म. कोणार्क इज सूर्य खाली. ते सांगितलं ना ते त्याला फेकलं त्यांनी. तर ते तिथे जाऊन नरसिंहाला नाही हिरण्यकशिपू, तर ते तिथे जाऊन पडलं. तर तिथे जे निघालं आणि ते जे पाणी आहे त्याच्या दर्शनाने मात्र दर्शन मात्रेनं सर्व पापे प्रमुच्यते असं आहे. झालं आता रामटेक यात्रा हे झालं की मग आता अंबाळा आहे खाली. दादा तुम्ही जे म्हणाले ते लक्ष्मणाच्या तिथून आपण हे केलं प्रदक्षिणा घेतली, कुठे ते धर्माचं हे ते होतं ना. ते काय सत्यनारायण मंदिर लावलं ना त्यांनी त्याच्या ठिकाणी. गरुड आहे त्याच्या समोर, सत्यनारायण विथ गरुड. पण आपण जेव्हा ते पुढून जायचं गरुडाकडे पाठ करून येतो की नाही आपण, ते कसं चालतं? मग त्याला त्यांनी ऍक्च्युअली साईडला ठेवायला पाहिजे. तो समोर ठेवला, समोर कासव असतो. कुंकू लावलं की आपण पाठ करून त्याच्याकडे येतो. त्याने धरती उभी केली आहे ना, स्टॅबिलिटी. ही कासव गिव्ह स्टॅबिलिटी. म्हणून ते फेंगशुईवाले कासव ठेवतात घरी, पण इट इज बेसिकली कुर्मा होता. 60% समोर हे समजे ना की चक्र कुठून कुठे मारायचं. लक्ष्मणाला घेऊन परत लक्ष्मणाला घेऊन मग रामाकडे जायचंय. म्हणजे परत लक्ष्मणाकडे यायचं आणि मग रामाकडे जायचं. आपण आम्ही लक्ष्मणाकडे आलो नाही, लक्ष्मणाकडे जातो साईडने एंटर करून रामाच्या मंदिर. लक्ष्मण पण का बनवलं सगळेच काय आहेत. अरे आता जेवण जेवायचं आहे का? तर जेवणाला एक चांगली जागा आहे ती म्हणजे जैन मंदिर.
आता मी त्याच्यात ना परवाला एक दक्षिणामूर्ती शंखाचं ते वाचलं. त्यात लिहिलं आहे म्हणजे शंख आपण गणपती पूजन करतो, शंखाचं पूजन करतो. शंखाला अक्षता नाही आहे. शंखाला अक्षता याचं करता नाही व्हायचं. बंद आणि फुल आहे. हो, कारण त्याच्यामध्ये कुबेराचा वास म्हटलं गेलं शंखामध्ये. नाही, विष्णू काही तो जो दक्षिणवर्ती जो असतो, दक्षिणवर्ती याच्यामध्ये कॅटेगरी गेली कुबेर वास. आणि कुबेराला अक्षता याच्याकरता वाच नाही, कारण कुबेर इज दिक्पाल. दिक्पालांना फक्त हळदी कुंकू वाहण्याचा प्रकार आहे. कारण हे जे अक्षत जे आहे ते क्षत होत नाही, म्हणून ते अक्षत त्यांचं कधीच हे होत नाही. पण कुबेराकडे म्हणजे त्याचा साठा कधी संपू शकतो. लक्ष्मीचा साठा त्याच्याकडे जितका आहे तो काही अक्षत नाही, तो राहूच शकत नाही. पण कोणाचकडे तो अक्षत राहतो. त्याच्यामुळे त्या शंखामध्ये दक्षिणवर्तीमध्ये तो कुबेर असतो, म्हणून लोक ते घेतात दक्षिणवर्ती. किंवा त्याची पूजा केल्याने माझ्याकडे खूप पैसा येईल. शुभ नाही, पैसा येईल. शुभ अशुभ काहीच नाही, फक्त लक्ष्मी प्राप्ती बाकी काहीच नाही आहे. होते का म्हणते आता काय होते नाही होते हा भाग नाही राहा, पण असं मानलं गेलं. त्याचं कारण ते आहे की तिथे तो दिक्पाल ठेवलेला त्यांनी त्याच्यामध्ये कुबेर. त्याच्या मागे कारण शिव ज्या फॉर्म मध्ये आपण हे करतो त्यांनी पूर्ण म्हणजे सदाशिव फॉर्म मध्ये समजा तो असेल तर तुम्ही हळद कुंकू वाहू शकता. महादेव फॉर्म मध्ये असेल तर नाही. महादेव फॉर्म म्हणजे कसं म्हणतो? मूर्ती फॉर्म इज सदाशिव फॉर्म. येस त्याला तुम्ही येस येस. पण महादेव म्हणजे पिंड. आणि शिव फॉर्म मध्ये असला तर नाही. मग त्याला फक्त तुम्ही पाणी 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 मुख्य म्हणजे पाणी आणि दुधाचे आयटम जितके हा जे काही म्हणजे मेन इज पाणी. कारण त्या फॉर्म मध्ये द एनर्जी गेट्स रजस, हायेस्ट रजस एनर्जी गेट्स मॅनिफेस्टेड. तर ते हायेस्ट रजसला शांत करण्याकरता चांगली गोष्ट आहे. पाण्याचा अभिषेक हा इज व्हेरी गुड. सतत व्हायला पाहिजे. हो घरी. पण घरचं पिंड ही चलत पिंड असते ना, चलित पिंडाला एवढं हे नसतं. हिरपिंड ही छोटी चांगली गोष्ट आहे. देवी पूजेमध्ये काही जण गणपती पूजन पहिले करत डायरेक्ट देवीची पण पूजा करतात. तर जसं नाही, तिथे अलाउड नाही आहे की रामाच्या ह्याच्यासाठी गणपतीचं अलाउड म्हणजे देवीच्या आधी गणपती पूजन तो तर बसला तर त्यांनी सोडलंच नाही ना पार्वतीकडे जाण्याकरता. तो तर तोगेदार बनून बसलेला. त्याला तुम्ही हे कराल तर ते काय काय तो हेरंबा म्हणून बसलाय तिथे. ते होऊच शकत नाही. देवी पूजा करताना पहिले गणेश स्तवानी जमत ऍटलीस्ट श्री गणेशांना म्हणून मग समोर करा. ते काय हे श्रद्धा जिथे वाढते ना अननेसेसरली आउट ऑफ म्हणजे मग ते अतिश्रद्धेमुळे मग पंथ निर्माण होतात. मग पंथाचे संप्रदाय होतात. मग कोणाचेच करू नका म्हणतात, फक्त आमच्याच महाराजांचे करा म्हणतात. मग सगळे देव काढून टाकतात. हळूहळू आहे दिस गोज लाईक दॅट. इफ यू फॉलो दिस शास्त्र जे लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये फक्त रामचंद्राच्या आधी तुम्हाला सूट आहे. कारण रामचंद्राची पूजाच फक्त अध्यात्मिक असतात. इट इज 5th house, not the 4th house. Ganesh is basically any puja that is done for 4th house will always require Ganesh puja. हा सो मटेरियल याच्याकरता ज्यावेळेला आपण पूजा करतोय किंवा कुठलाही राजा यश अश्वमेध यज्ञाकरता तोही त्याच्याच करता करायचा. सगळी गोष्ट जी व्हायची ते आपलं होम हवन वगैरे आपण जे करतो त्यात स्पिरिच्युअलिटी कमी असते अँड 4th house ऍक्टिव्हिटी जास्त असते. माझं स्पिरिच्युअल लिफ्टमेंट व्हायला पाहिजे म्हणून किती लोक होम हवन करतात. काही त्यांना त्याच्यानंतर सांगण्यात येतं किंवा सगळं आपण जो संकल्प घेतो त्याच्यामध्येच तर संकल्प घेतो त्याच्यातच सगळं म्हणजे स्पिरिच्युअल काही तोच संकल्प आहे. म्हणजे त्याचं म्हणूनच आपण त्याची पूजा करतो. सगळं मला त्या व्यक्तीने असं ती आद्यशक्ती आहे. तिने सगळं जग निर्माण केलेलं आहे. मग अरे हो, पण ती आद्यशक्तीच्याकडे जायला आधी तो बसला आणि तिथे त्याचं काय. कारण आपल्या इच्छेप्रमाणे आपण प्रत्येक गणेशाच्या पूजनाशिवाय पुढे जातो नाही. कुठल्याही पूजेच्या आधी गणेशाचं मस्त. फक्त स्पिरिच्युअल याच्यामध्ये
Ganesh is not first. And Ram is पूर्ण total 100% spiritual. Ramayana is nothing but journey of spirituality. पुरुषोत्तम आहे तो, पण इट इज तो पूर्ण जे रामाचा प्रवास आहे अयोध्येपासून तर रावण वध करून वापस, दॅट एंटायर थिंग इज नथिंग बट स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स. आणि लक्ष्मणाचं काय? लक्ष्मण तसं काय, लक्ष्मणाचं काय म्हणजे काय? म्हणजे जसं रावण टोटली स्पिरिच्युअल आहे, तर लक्ष्मणाचं म्हणजे अशाच प्रकारे काही महत्व आहे. चारी कारण तो तर म्हणजे शेषाचा अवतार पण म्हणतात ना. भातृकारक कोणाला माहिती आहे आपलं? हु इज अवेअर ऑफ भातृकारक? द हायेस्ट डिग्री ग्रह, सेकंड हायेस्ट इज, थर्ड हायेस्ट इज भातृकारक. हाऊ मेनी ऑफ यू आर अवेअर ऑफ भातृकारक ग्रह? विच इज युअर भातृकारक? गुरु. वंडरफुल. Those who are with the Bhatrikarak of Guru and Buddha, they are basically for the spiritual upliftment. Ram is indicative of Bhatrikarak. And रामाला या त्याच्या भातृ म्हणजे भातृत्व या शब्दाचा माहित आहे ना, भाऊ किंवा बहीण ज्या अर्थाने आपण भातृकारक. बेसिकली भातृकारक हा संज्ञाच गुरु करता वापरले जाते. राहू भातृकारक. राहू भातृकारक तर मग काय, ऑलवेज डाऊट डाऊट अँड डाऊट, गुरुवर डाऊट. भातृकारक गुरु इज इंडिकेटिव्ह ऑफ रामपूजा डायरेक्ट. कारण त्यालाच त्या चारी भावांनी तिन्ही भावांनी भाऊ मानलेलं होतं. किंवा मग तो आपल्याकडे महाराष्ट्रीयन लोकांना अजून एक सुविधा आहे, ज्ञानेश्वर. त्यांचे मोठे बंधू हे सगळ्यांचे गुरु होते, निवृत्तीनाथ. तर त्या आपल्याकडे मोठ्या भावाला किंवा भावाला गुरु म्हणण्याची परंपराच आहे. तो भातृकारक ऑलवेज लीड्स टू दी गुरु. अँड दोज हु आर करेक्ट, त्याच्यामुळे तो भातृकारक जो असतो तो नेहमी गुरु किंवा बुद्ध असावा. आणि ज्यांच्या नसेल त्यांनी, राम इज द अल्टिमेट भातृकारक त्याच्यामुळे. अँड गुरु इज ऑलवेज फॉर स्पिरिच्युअल अपलिफ्टमेंट. आलं सगळं ज्योतिष कसं बरोबर लागून येतं. दिस इज लाईक दॅट. म्हणून त्यांचे जे गुरु आहेत, दे विल ऑलवेज फॉलो गुरु विदाउट क्वेश्चनिंग. गुरु अँड बुद्ध. आत्माकारक गुरु, आत्मकारक नाही, भातृकारक. भातृकारक हे दोघं राहिले तर सगळेच चांगलं. they will always follow their guru. आत्माकारक रवी असतात. Ravi will always like to have some spiritual authority when it comes to the Bhatrika. Your guru will also be spiritual authority. गुरु आत्माकारक बुध अमावस्या नाही, त्याचं काही घेणं नाही. भातृकारक रवी. हा भातृकार. रवी इज ऑलवेज गिव्हन यू दिस थिंग. विंसांशामध्ये कुठे आहे पाहावं लागेल. चंद्र. Chandra is little bit like they would like to go in for the give and take policies. म्हणजे गुरुला ते काही देतील, मग त्याच्याकडनं 2 गोष्टी घेतील, मग परत काही देतील त्याच्याकडनं 2 गोष्टी अजून. चंद्र. मंगळाचं भातृकारकत्व हे थोडंसं व्हायलेंट नेचरचं, म्हणजे जसं मंगळाचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे. राहू आणि शनी आर दीज आर टू डेंजरस. डेंजरस म्हणजे क्वेश्चनिंग खूप राहतं. राहूचं सगळ्यात जास्त राहतं. अँड नॉट ओनली क्वेश्चन बट डाऊटिंग ऑल्सो. थर्ड हाऊस ऍक्टिव्हेट व्हायला पाहिजे. भातृकारकाचं नाही, 9th हाऊस. 9th हाऊस. आता मग हा, मी कोणाला तरी इंडिकेट करणार होतो. काय होतं की त्या घटकांना सुद्धा बाजूला केलं, वोल्टेज इंडिकेट लॉजिक झालं तर प्रत्येक ठिकाणी आपण पाहू शकतो. अरे तो जज आला होता ना, जज ही अंडर वॉट? जज इज अंडर गुरु, वकील इज अंडर शनी. हा जो जज असतो इट इज गुरु. तो गुरु बरोबर तुम्ही दर्शन घेता, इट इज व्हेरी गुड. नाही खर्चे म्हणून आले, पांगारकर हे रोजच भेटतात तो जजेसला. सांगेलकर आहे, सांगेलकर एका मुलीच्या अच्छा, तुमच्या नातेच आहे सांगेलकर. त्यांच्या अशाच लोकांबरोबर दर्शन घेणं म्हणजे इट इज शुभ. अरे प्रत्येक दृष्टिकोनातून गुरु इज ऑलवेज विथ यू इन दॅट केस. ते ननच्या बरोबर घेण्यापेक्षा हे किती इट इज व्हेरी गुड. त्यांच्यामुळे त्यांना बाहेर काढणं आवश्यक. तसंच दिस इज वॉट वी हॅव टू फाइंड इट. तुम्ही हे करत असताना नेहमी लक्ष ठेवायला पाहिजे कोण तुमच्याबरोबर दर्शन घेत होतं. व्हेरी 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 इम्पॉर्टंट.
नाही मला तेव्हा त्याला त्याचं ते लॉजिक हो आहे ना नेहमी दिसतं कुठे दोन झाले मी सांगितलं त्यांना की पांगरकर जज ऐकून आम्ही एकदम जवळ नाही आम्ही तिथूनच घेतलं तुम्ही पण नाही आमचं तर होऊन गेलं होतं आमचं आम्ही दर्शन संपल्यानंतर पाठीमागे होते ह्या वर्षात त्याच्या पाठीमागे तसंच ते चक्रधर स्वामीचं मंदिर आहे ना वरती बाहेर बाहेर शकून किंवा शकून अशा सुद्धा आपले विचारते मी त्या कृष्णाच्या तिथे नमस्कार केला म्हणजे चरणावर तिथे एक नारळ होतं ते असं नमस्कार करताना असा आपण नमस्कार करतो ना एकदम माझ्या हातात असं आलं गुड आणि मग मी म्हटलं घ्यायचं की नाही म्हणून तिथेच ठेवून दिलं का घेतलं का नाही माहीत नाही आला ठेवून घ्यायचं आपल्याकडे हो का हातात आलं असं दोन हातात दुसरे सगळे मिळून आपण फोडलं असतं आणि खाल्लं त्या नारळ हातात आलं नथिंग लाईक इट पुन्हा जावं नाही मी म्हटलं की ती बाई काय म्हणायला ठेवून दिलं बहुत बाईचं काय म्हणायचं देव इतकं तिचं आहे तितकं आपलंही आहे तर मग यांनी असं घेतलं नाही तर आलं ते पाहिजे ना तेवढी ऐकतच नाही त्यांनी देण्याचा प्रयत्न केला घेण्याची पाहिजे की नाही ते नाही हो ते सगळ्यांना देऊन सुद्धा घेणं नाही होत म्हणजे मला एक क्षणभर असं हातात आल्यानंतर कसं पकडून वाटलं, घ्यायचं आपण आपण ठेवावं की काय करावं पण हे तुला त्याला अर्पण करून दिलं म्हणजे अक्षरशः असं वाटलं की आपल्या हातात एकदम गडगडूनच हातात झालं म्हणजे नमस्कार असं करताना एकदम ठेवूनच घ्यायचं असं पुढल्या वेळेस लक्षात ठेव पण हे असं म्हणजे हे पहिल्यांदा झालं ना त्याचं निमित्त आपल्या हातून म्हणजे जे आलेलं होतं मला काय माहिती ते गेलं ना माझे फुलं उलं पण नाही मी त्याला फक्त शुभशकून समजलं उलं सुद्धा नाही मी त्याला शुभशकून समजला आणि पुन्हा तिथे ठेवलं हो ते ठेवणं बरोबर नाही केलं म्हणून मी सहज विचारलं तुम्हाला याचं काय काही रिलेशन आपली पात्रता नाही आजला थांबलाय पुढच्या वेळात कमी पडलं तुझ्याबरोबर आमच्या सगळ्यांचं धन प्राप्ती होईल पण तुम्हाला हो का? मी मला हातात घेतलं असं आलं असते तर मला एक पण म्हणजे तुला अर्पण असं करून मी तिथे ठेवलं धन नक्की मिळेल तो आपल्याला मिळेल कुठला धन मिळणार हा आपल्याला मिळेल आपल्याला एक दमडी नाही मिळणार चला आता ते उठलं आहे ना पाहतोय मी कोण सिद्ध हनुमान नाही ना कुठला घेऊन घ्यायला पाहिजे तर तुम्ही देता कशाला बाईला विचारावं की काय करावं म्हणून तिथे देवाची चरणावर कशाला पण कारण आता जसं इथे हे चरण आहे असं नारळ आहे मी नमस्कार केला आणि आपण असं करतो तर असं हे कसं म्हणजे कसं काही गडबडलं ना हातात त्याला मलाच म्हणजे एकदम असं सरकलं ते आणि हातातच येऊन पडलं ठेवायला पाहिजे तुम्ही लक्ष ठेवायला पाहिजे म्हणजे मी तुम्हाला नंतर शोधलं तिथे नव्हते की काय करू ते पुन्हा वापस घेऊ का की काय करू असं विचारावं डोक्यातलं काढून पुढल्या वेळेस असं अनाहूतपणे आपल्या हातात आलं काही फक्त व्यक्तीने दिलेलं घेऊ नका व्यक्तीने कुठेही असं आपण जेव्हा नारळाचं त्याचा आपण समर्पण करून घेतो देवाला दिलेलं पुन्हा तेच वापस नाही घेतो त्या पुजाऱ्याने जर वेगळं दिलं तुम्हाला हा ते ठीक आहे ते ठीक आहे नाही कधी कधी असे नाही का ते तिथे हे लोकही असतात आपलं ट्रान्सफर करण्याकरता हो का हे जे तंत्रवाले असतात ना कारण मी तुम्हाला एक इन्सिडेंट सांगू नये पण त्याचा हे सुभाष फटाकाची नाही आमच्या बेबरच होते म्हणजे वडील आजारी होते यांना हार्ट अटॅक आला मग मला बोलावलं मी त्यांना हार्ट मसाज द्यायला वगैरे कोणीच उचलायला तयार नव्हतं त्यांनी वॉज टोटली म्हणजे ब्लॅक एक दोन हार्ट मी त्यांना समोर जायची पकडण्यासाठी त्याला फारसा आपल्या नावाचा हात लावून पुन्हा त्याच्यानंतर आपल्या नावाचा एवढा आशा मी त्यांना रेसिपी टेस्ट केलं आणि मग हे ऑफिसला घेऊन गेलं मी घरी आले झोपले बापरे मी इतकी हँडिकॅप झाले की मला आंघोळ जेवण काहीच
हे मला सूचना मिळाली, पण तो माझ्या डॉक्टर सोबत असतो का बसू शकला, ती प्राण जातो. एक होते मी टोटल. मला वाटलं नाही की आय विल रिकवर. शिवानी ते राहिलं आमचं हरिण. हा तर आणि नंतर पुढच्या याच्यात आम्ही पाहिलं तर एका याच्यात नाग होतं आणि एका याच्यात सिंह होतं. तर काय होतं ते पाहा विचार करा ना. अरे सर मामीने जे सांगितलं त्या म्हणाले की पहिलेच्या युनिटले ते हे त्यांनी त्या नाही माध्यमातून साधना केली आणि म्हणून मग त्यांना म्हणजे ईश्वरने आज त्यांना नाही माहीत. काय तुम्ही विचार करा. ऍस्ट्रॉलॉजिकल इम्प्लिकेशन्स काढा. आपण तिकडे सगळं झाल्यानंतर इकडे का आलो. सोचो सोचो. हे पहा गजर ने किया है इशारा. अरे हो रे बा मगाची तो सुटून गेला होता. आता अफोर्ड नाही करू शकत बरं आपण. तो इथून जाईल बाहेर येईल. आता गाड्या मिळत नाही रविवारच्या दिवशी. सगळे पाहून घ्या रे बा आपल्या बाजूचा आला की नाही वापस. नाही का अशी त्याची आयडिया वाईट नाही आहे बरं. तो जिकडे चालला आहे तिकडे आपण जाऊन आलं पाहिजे. तो चुक राहायला चालला आहे ना इथे.